पुण्यात आता पाऊस काही भागांमध्ये ओसरलेला असला तरी मात्र कालच्या पुराचा जो फटका नागरिकांना बसलेला होता त्यातून सावरण्यास पुणेकरांना वेळ लागणार आहे। दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहतीये। नदीची पाणी पातळी 44 फूट 3 इंच इतकी झालेली आहे। त्यामुळे कोल्हापूरला महापुराची धास्ती सतावते। रहिवासी भागांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। अनेक मार्गांवर पाणी आलेलं आहे। जिल्ह्यातले 81 बंधारे पाण्याखाली गेलेले, तर राधानगरी धरणाच्या 6 दरवाजांमधून भोगावती नदीत विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान पूरस्थितीमुळे कोल्हापूरच्या शाळा आणि कॉलेजना 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी ही 44 फूट 3 इंच इतकी गेलेली आहे। तर सध्या कोल्हापुरातला नेमकी काय परिस्थिती आहे, पंचगंगेची पाणी पातळीची काय परिस्थिती आहे, आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मी उभा आहे कोल्हापुरातील कुंभार गल्ली परिसरात। आपण पाहतो की या परिसरातल्या घरांमध्ये 2 ते 3 फूट पाणी जे आहे ते भरलेलं आहे। या मावशी आहेत, आपल्या घरामध्ये थांबून आहेत, कारण आपण पाहतो की पाणी कमी होईल अशा प्रकारचा अंदाज त्यांना होता, पण पाणी काय कमी झालेलं नाहीये। एकूणच आपण पाहतो की पंचगंगेला जवळपास 44 फूट 4 इंच इतकी पाणी पातळी झालेली आहे, त्यामुळे हे पाणी भरलंय। मावशी सांगा, किती वाजता पाणी आलं आणि साहित्य काय केलं तुम्ही? 5:30 वाजता पाणी आलं आणि आम्ही साहित्य सगळ्यांच्या घरातनी असं प्रत्येकाच्या घरातनी नेऊन ठेवलं। आम्हाला वर्षाला असं हे त्रास आहे म्हणजे पहिलं पाणी आमच्यातच येते आणि पाणी आलं की आम्हाला कुठं राहायला जागा नाही, काय नाही। मग आम्ही काय करतो, लोकांच्या घरात नेऊन आम्ही पसारा नेऊन ठेवतो। म्हणजे लोक पण आता हे करतात ना, लोक पसारा घेऊन घेत नाहीत, काय नाहीत, आणि कुणाच्या घरात नेऊन ठेव, कुणाच्या घरात नेऊन ठेव, असं आम्ही पसारा सगळा असं उचलून हलवलेला आहे। मला सांगा की महानगरपालिकेनं सांगितलं होतं का पाणी येणार आहे, तुमचा पसारा वगैरे हलव? काय आम्हाला इथं सूचना काही केलेली नव्हती। कुंभार गल्ली त्या भागाला सूचना केली, इकडे काय आम्हाला सूचना केलेली नव्हती। आपण पाहिलं की या महिला आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिकेने या परिसरात पाणी येईल अशा प्रकारची सूचना दिलेली नव्हती। कुंभार गल्ली परिसरातल्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही आपलं सामान शिफ्ट करून घ्या, पण या मावशींना मात्र या ठिकाणी पाणी येईल अशा प्रकारच्या माहिती दिलेली नव्हती। त्यामुळे आपण पाहतोय की कुंभार गल्ली परिसरातल्या नागरिकांचा एक तक्रार आहे की महानगरपालिकेनं आधी जर सांगितलं तर आम्ही सामान या ठिकाणचं हलवलं असतं। त्यामुळे तुमचं प्रताप नाईक, G24 तास, कोल्हापूर।